घरातील भांडे असतात ते भांडे आपल्याला जर पुन्हा ते वापरायचे असतात तर आपण त्याला साफसूफ करतो, त्याची स्वच्छता करतो, जे की आपल्याला पुढच्या उपयोगासाठी चांगला असेल. अशा पद्धतीने आपला देह निर्मळ जर करायचा असेल तर आपल्याला नामस्मरण हे अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला कोणाला तेवढा टाइम नाही की पोथ्या वाचा, पुराण वाचा, आध्यात्मिक वाचा, परंतु ठीक आहे तुम्हाला ते जमले जरी नसेल तर नामाचं महत्व एवढं मोठं आहे की नामामध्ये एवढी शक्ती आहे. तुम्ही शिवदास माऊलींनी शिवपाठामध्ये सांगलेलं आहे, असनी शेणी भोजनी गमनी प्रेमे शिवले पाणी स्मरावं. आपण केव्हाही उठता बसता झोपता केव्हाही नामस्मरण करू शकता आणि त्या नामस्मरणाला वेळ नाही, बंद नाही, किंवा आपण शुचिरभूत झालो काय नाही झालो काय, एवढं मोठं महत्व या नामाचं आहे. त्यामुळं जास्तीत न बोलता आपण सर्वांनी नामस्मरण करीत राहावं. या दिंडीमध्ये 9 दिवसात फक्त तुम्ही जर चांगल्या प्रकारे नामस्मरण केलं वेगवेगळ्या सहकार्याला सोबत घेऊन तर या आपण दिंडीचं आलो हे आपल्या या ठिकाणी सार्थक होईल. आणि यानंतर आपल्याला समोर भजन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सर्व लोक या ठिकाणी आपल्याला या ज्ञानी पुरुष आपल्यामध्ये कीर्तनकार प्रवचनकार आहेत हे सांगणारच आहे. त्यामुळे सर्वांनी या कीर्तनाचा आणि प्रवचनाचा लाभ घ्यायचा आहे. नुसतं ऐकायचं नाही की हे माणसं काय म्हणाले काय बोलायचे ते थोडंसं लक्ष देऊन ऐकावं आणि ज्याचं आचरण करत राहावं हीच आपल्याला या ठिकाणी